नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवले आपण उडदाच्या डाळीचे गव्हाचे पीठ टाकून केलेले भजे। वरून कुरकुरीत, खालून सॉफ्ट असे हे भजे कसे बनवले ते बघूया। हे बघा मंडळी, हे आपल्या घरामध्ये आपण इडलीसाठी वगैरे डोशासाठी वापरतो तो हा उडदाच्या डाळीचा सोल आहे। तर हा मी एक वाटी, थोडा कमी आहे, हा घेतला। आता याला स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं। आता हा धुवून झालं की यामध्ये कमीत कमी 4 तास तशी हे भिजू द्यायचं। तर त्याप्रमाणे मी आता हे भिजवायला ठेवून देते आहे। याप्रमाणे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पूर्ण भरून पाणी 4 तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। एकदा केलेले मंडळी हे भजे तर तुम्ही नेहमी करत राहा, इतके सुंदर होते। हे बघा, आता हे याला 4 तास झालेले आहे। हे छान आता भिजलेले आहे। आता आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि बारीक काढायचं। त्यामध्ये मोठे वगैरे राहिले नाही पाहिजे, एकदम आपल्याला स्मूथ असं बारीक करायचं आहे। हे बघा, याप्रमाणे मी आता छोटंच भांडं घेतलं, कारण की आपलं जे साहित्य आहे किती आहे यानुसार, तर हे याच भांड्यानं होणार। आता थोडंसं फिरवल्यानंतर त्याची लेवल थोडीशी आणखी कमी झाल्यामुळं आणखी त्याच भांड्यामध्ये मी पूर्ण टाकून घेतलं आणि याच्यामध्ये आणखी पाणी टाकलं, कारण की आपल्याला असं खूप असं बारीक पाहिजे आहे। तर त्यानुसार ते मी सगळं असं हे फिरून घेतलेलं आहे। आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं। आता एका बाउलमध्ये आता काढून घेऊया। असं हे सगळं बॅटर वगैरे करायला आपल्याला वेळ लागत असतो। तर अशा वेळी आपल्याला जर कोणी आपल्याकडे येत असेल किंवा आपल्याला त्यावेळेला करायचं असेल, इतका वेळ आपण देऊ शकत नाही, तर अशा वेळेला हे आपण आधीच तयार करून यामध्ये सगळं साहित्य वगैरे टाकून आधीच ठेवू शकतो। तयार करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि करायच्या वेळेला थोडं आधी 10 मिनिटं आधी काढून घ्यायचं आणि करू शकतो। आता हे आपलं उडदाची डाळ बारीक करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ। तर आता हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, तर ही मी 1 वाटी नाही टाकणार आहे, मी थोडं म्हणजे अर्ध वाटी यामध्ये टाकते आहे आणि हे पूर्ण मिसळून घेते आहे। आपण जेव्हा हे कोरडं गव्हाचं पीठ टाकतो तर तेव्हा भजे हे कुरकुरीत असे होतात। आणि नरम पाहिजे असेल तर कणिक भिजून घ्यायची आणि ती कणिक, भिजवलेली कणिक मग यामध्ये मिक्स करायची, त्याने हे भजे नरम होतात। ही आहे याची एक सांगितली टीप। आता यामध्ये टाकूया काही मसाले, म्हणजे तिखट, मीठ वगैरे। हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी थोडं पाणी टाकते। आता मिक्स करून घेऊ आणि यामध्ये टाकूया आता हे बघा, हे हळद आहे, तिखट, जिरा पावडर, मीठ, हे आहे तीळ आणि कोथिंबीर। कांदा लसूण आपण खात नसाल तर रद्द करू शकता, तशी पण खूप छान लागते। यामध्ये कांदा टाकायचा असला तर एकदम असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ते चांगलं राहते। आता आपण लसूण, अद्रक आणि मिरची हे पण बारीक करून घेऊया। आता हे जे बॅटर आहे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, तर ते हातानेच फेटायचं, हातानेच चांगलं राहतं। आता हे चांगलं की हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे चांगलं फेटून झालं की आपल्याला काय करायचं, हे एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये आपल्याला हे चेक करायसाठी टाकायचं। हे जर तरंगलं तर समजून जायचं की आपले आता हे भजे करण्याच्या योग्य झालेले आहे। आता आपण हे बाजूला थोडं 5 मिनिट तेल वगैरे गरम होईपर्यंत 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं। लगेचच आपण याचे भजे करू शकतो, किंवा आपल्याला वेळानं जरी करायचे असलास तर 1-2 तास असं झाकूनही राहिलं तरी चालतं, नंतर केले तरी चालतं, छानच भजे होणार।
चला तर आता ही आपली कढईमधलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजे तयार करायला घेऊया. तर हाताला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे जे बॅटर उडदाचं असल्यामुळं ते हाताला तेवढं चिटकत नाही आणि आपण भजे काढूया. गॅसची पॉवर एकदम कमी न ठेवता मध्यम मोठी अशा याच्यामध्ये हे भजे काढायचे आहे. खूप कमी असली तर भजे तेलकट होणार. तर हे बघा, याप्रमाणे मी पूर्ण भजे तयार करून घेतले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि अशा या पावसाच्या दिवसामध्ये अशी गरम भजी खायला लहान काय मोठ्यांना खूप आवडते. तर तुम्ही नक्की अशी भजी करा आणि कसे झाले ते मला सांगा. आणखी दुसरी बॅच मी भज्याची काढून घेतली आहे, कारण की सगळ्यांना गरम भजे खायचे आहे. चला तर मग ही भजे झालेली आहे तयार. आता आधी देवाला अर्पण करूया. त्याच्या परमेश्वरामुळे आपल्याला जे काही सगळं मिळते त्याचे आशीर्वाद घेऊया. तर मंडळी, अशी ही उडदाच्या डाळीमध्ये गव्हाचं पीठ टाकून केलेली भजी आपणास कशी वाटली हे अवश्य मला सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, जास्तीत जास्त शेअर, तसेच माझा पुन्हा व्हिडिओ आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, की तुम्हाला तो लवकरात लवकर पाहायला मिळेल. आणि माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. बाहेर पाऊस चालू आहे. चला तर गरम भज्याचा आस्वाद घेऊया. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.